हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत. सो आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्ड बायोलॉजी ह्युमन हेल्थ अँड डिसिजेस या चॅप्टरचा थर्ड पार्टचा व्हिडिओ. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. फर्स्ट पार्टमध्ये आपण इम्युनी सिस्टीम काय आहे, आपल्या बॉडीमध्ये डिसिजेस होतात म्हणजे काय होतात, डिझीज म्हणजे काय ॲक्च्युली. नेक्स्ट पार्टमध्ये आपण पाहिले की आपल्या बॉडीमध्ये जेव्हा इम्युनिटी सिस्टीम काम करत असते तर तेव्हा जे सेल्स त्याच्यामध्ये येतात तर ते सेल्स कोणते आहेत, त्यांचं काम काय आहे, टाईप्स काय आहेत, मेकॅनिझम काय आहे, हे सगळं आपण कव्हर केलं होतं. त्यासोबतच आपण अँटीबॉडीवरती डिस्कशन करत होतो आणि आज आपण सुरू करणार आहोत ते म्हणजे स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. जसं की आपण याच्या आधी पण पाहिलेलं आहे की अँटीबॉडीज काय आहेत, ग्लायकोप्रोटीन्स आहेत. ग्लायकोप्रोटीन काय असतं हे मी तुम्हाला ऑलरेडी बायो मॉलिक्युल्समध्ये सांगितलेलं आहे. पण तरीही पुन्हा की या ठिकाणी ग्लुकोज आणि प्रोटीन्स यांचा एक छोटासा संगम आहे असं पण म्हणूया, आणि याला आपण म्हणणार आहोत ग्लायकोप्रोटीन्स. हे ग्लायकोप्रोटीन्स हायली स्पेसिफिक असतात, हायली स्पेसिफिक असणार आहेत त्यांच्या अँटीजनला. म्हणजेच काय, तर ते कोणत्याही अँटीजनवरती जाऊन काम करणार नाहीत. सपोज जर ते काहीतरी एक्झाम्पल घ्या यार, कुठला डिसीज घेऊया आपण. सपोज आता मिसल्सचे आहेत, मिसल्सवरती ऍक्ट करणार आहेत किंवा मिसल्सच्या अँटीजनवरती ऍक्ट करणारे आहेत, तर ऑब्व्हियसली ते फक्त आणि फक्त मिसल्सच्याच इन्फेक्शन्सवरती काम करणार, दुसऱ्या इतर कुठल्याही इन्फेक्शनवरती काम करणार नाहीत. ओके, तर आपण म्हणणार आहोत की अँटीबॉडीज कशा आहेत, हायली स्पेसिफिक आहेत. आणि यांनाच आपण इम्युनिग्लोबिन्स असं पण म्हणतो. तुम्ही बऱ्याचदा इम्युनिग्लोबिन ए, इम्युनिग्लोबिन बी, इम्युनिग्लोबिन जी वगैरे असं काहीतरी ऐकलं असेल. सो हे जे इम्युनिग्लोबिन्स आहेत म्हणजेच काय आहेत, अँटीबॉडीज आहेत. सो याला आपण IgS म्हणूया थोडक्यात. सो इम्युनिग्लोबिन्स IgS शॉर्ट फॉर्ममध्ये प्रोड्यूस इन रिस्पॉन्स टू अँटीजेनिक स्टिम्युलेशन्स. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये अँटीजन्स येतात ते आल्यानंतर आपल्या बॉडीमधल्या अँटीबॉडी सिस्टीमला किंवा इम्युन सिस्टीमला हे लोक स्टिम्युलेट करतात, कोण, अँटीजन्स. आणि मग हे अँटीबॉडीज अँटीजनला मारतात, किल करतात किंवा त्यांना पार्शली डेड करतात किंवा त्यांना डिस्ट्रॉय करून टाकतात. ओके, सो अँटीबॉडीज आर प्रोड्युस्ड बाय प्लाझ्मा सेल्स. प्लाझ्मा सेल्स कशामध्ये होते, बी लिम्फोसाइट्समध्ये होते. कालच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की बी लिम्फोसाइट्समध्ये काय आहेत, प्लाझ्मा सेल्स आहेत. आणि प्लाझ्मा सेल्स काय प्रोड्यूस करतात, अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात. अँटीबॉडीज कसे आहेत, ग्लायकोप्रोटीन्स आहेत, ते हायली स्पेसिफिक आहेत आणि त्यांनाच आपण इम्युनोग्लोबिन असं सुद्धा म्हणतो. ओके, so the mature plasma cells produce antibodies at an extremely rapid rate, that is about 2000 molecules per second. प्रत्येक सेकंदाला 2000 नवीन मॉलिक्युल्स तयार होतात अँटीबॉडीचे. किती फास्ट प्रोसेस आहे बघा. ओके, सो बेसिकली ते स्ट्रक्चर नेमकं कसं आहे ते आता आपण थोडक्यात इथे पाहणार आहोत. स्ट्रक्चरमध्ये एक वाय शेप तुम्हाला स्ट्रक्चर पाहायला मिळत असेल या ठिकाणी. तर बेसिकली हे स्ट्रँड्स आहेत वेगवेगळे. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं सगळ्यात पहिल्यांदा तर या ठिकाणी तुम्हाला चेन पाहायला मिळते. आपण अशी सुरुवात करूया की ज्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी चेन सारखं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. याला आपण म्हणणार आहोत हेवी चेन. प्रत्येकाचं काम आपण नंतर पाहूया. आता आपण जस्ट डायग्रामची तोंड ओळख करून घेऊया. नेक्स्ट आहे या ठिकाणी लाईट चेन. हिंज म्हणजे काय, तर दरवाजा जेव्हा तुम्ही उघडतात तर दरवाजा उघडताना एक मागे असताना दरवाजाला काहीतरी लावलेलं आहे, ते असं फिरतं तेव्हा दरवाजा उघडतो. सो बेसिकली त्याला आपण म्हणतो हिंज, जे की दोन स्ट्रँड्सला किंवा दोन चेन्सला या ठिकाणी बाइंड करून ठेवतोय. सो याला आपण म्हणतो या ठिकाणी हिंज. ओके, ते असतं ना स्टीलचं असतं, ते सिल्वर कलरचं, त्याच्यामुळे दरवाजा असा उघडतो बंद होतो वगैरे. सो ते ओके. नेक्स्ट आहे इथे तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला एक लाईट चेनचं स्ट्रँड आहे, एक हेवी चेन आहे, आणि इथे तुम्हाला एक पर्टिक्युलर एक आकार पाहायला मिळतोय. सो याचा अर्थ काय, हा पर्टिक्युलर आकार जे अँटीजन्स आहेत ते अँटीजनसाठी हे अँटीबॉडी आहे. सो ते अँटीजन या ठिकाणी या साईटवरती किंवा इथे ते बाइंड होतं प्रॉपरली, आणि मगच हे जे अँटीबॉडीज आहेत तर ते ऍक्टिव्हेट होणार आहेत. ओके, किंवा त्याला ते त्याच्या अगेन्स्ट काम करणार आहेत. नेक्स्ट आहे या ठिकाणी या दोन स्टँडला जोडण्यासाठी एक डायसल्फाईड बॉन्ड आहे. सल्फर 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 कनेक्टेड आहे. सो डायसल्फाईड बॉन्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट सिमिलरली या ठिकाणी तुम्हाला एक कॉन्स्टंट रिजन पाहायला मिळते हेवी चेनचं. सो या आहे कॉन्स्टंट रिजन ऑफ हेवी चेन. अगेन या ठिकाणी कॉन्स्टंट रिजन ऑफ लाईट चेन. याला कॉन्स्टंट वगैरे का म्हटले ते आपण पुढे पाहणार आहोतच. नेक्स्ट आहे इथपर्यंतच हे कसं आहे, कॉन्स्टंट रिजन आहे. हे पण इथपर्यंतच कसं आहे, हेवी रिजन आहे. म्हणजे हेवी कॉन्स्टंट रिजन ऑफ हेवी चेन आहे. इथून इथपर्यंत जर आपण पाहिलं तर हे कसं आहे, व्हेरिएबल रिजन ऑफ लाईट चेन आहे. हे पण व्हेरिएबल रिजन ऑफ हेवी चेन आहे. नेक्स्ट या ठिकाणी पण सेम अँटीजन बाइंडिंग साईट आहे. सो एका अँटीबॉडीवरती दोन अँटीजन बाइंडिंग साईट्स असणार आहेत, ही एक आणि ही एक. ओके, आणि ते पर्टिक्युलर त्या स्पेसिफिक अँटीजनसाठी असणार आहे. आता स्ट्रक्चरमध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा अँटीबॉडी कसा आहे, वाय शेप्ड मॉलिक्यूल आहे, आणि इच इम्युनोग्लोबिन किंवा अँटीबॉडी मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ 4 पॉलिपेप्टाइड चेन्स. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला फोर पॉलिपेप्टाइड चेन्स पाहायला मिळतील. डायग्राम आणि हे एकाच ठिकाणी असं काही घेता आलं तर मी एक मिनटं बघते. असं नाही होतं, हे छोटं पण नाही होते. नो 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 नो.
बट जाऊ दे ठीक आहे. तुमच्या बुकमध्ये डायग्राम असेल, शक्यतो डायग्राम आणि हे डिस्क्रिप्शन आपण एकत्र बघण्याचा प्रयत्न करूया, बट तसं नाही होते. नो प्रॉब्लेम. सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला 4 प्रकारचे पॉलिपेप्टाइड चेन्स पाहायला मिळतील. एक तर 2 हेवी चेन्स आहेत किंवा त्याला आपण एच चेन्स म्हणूया, कारण हेवी एच. ओके. सो हे कसे आहेत, 2 या ठिकाणी तुम्हाला हेवी चेन्स पाहायला मिळतात. आय होप की तुम्हाला पॉइंटर तर दिसतोय. हां, दिसतोय. सो या ठिकाणी 2 तुम्हाला हेवी चेन्स पाहायला मिळतील. नेक्स्ट आहे ते म्हणजे 2 लाईट चेन्स तुम्हाला इथे वरती समथिंग ब्लू कलरमध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट आहे द 4 पॉलिपेप्टाइड चेन्स आर हेल्ड टुगेदर बाय डायसल्फाइड बॉन्ड. सो हे जे 1, 2, 3 सॉरी हे जे 1, 2 म्हणजे 2 लाईट चेन्स आहेत आणि हे जे 3 आणि हा 4. ओके. सो हे जे 2 हेवी चेन्स आहेत त्यांचे 2 लाईट चेन्स आहेत, तर त्यांना जोडण्याचं काम कोणी केलेलं आहे या ठिकाणी मध्ये सल्फेटने. ओके. सो याला आपण काय म्हणणार आहोत, डायसल्फाइड बॉन्ड, कारण ह्याचा एक सल्फेट आहे, याचा एक सल्फेट आहे. सो डायसल्फाइड बॉन्डने 2 हेवी चेन्सला बाइंड केलेला आहे. एक लाईट चेन एक हेवी चेनला पण बांधून ठेवण्याचं काम कोणी केलेलं आहे, सल्फाईडने. सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे, याच्यामुळेच आपल्याला एक वाय स्ट्रक्चर पाहायला मिळते, वाय शेप स्ट्रक्चर पाहायला मिळते. द रिजन होल्डिंग टुगेदर आर्म्स अँड स्टेम ऑफ अँटीबॉडी इज टर्म ॲज हिंज. सो ज्या ठिकाणी हे अशा पद्धतीने, हे काय आहे, हे स्टेम आहे. लेट मी शो यू. हे काय आहे, स्टेम आहे. आणि हे काय आहे, तर हे आर्म्स आहेत. आर्म्स म्हणजे हात हात आहे थोडक्यात. ओके. सो स्टेमला आणि आर्मला जोडून ठेवण्याचं काम कोणी केलेलं आहे या ठिकाणी, हिंजने. ओके. हिंज एक जे स्ट्रक्चर आहे ते क्लोज ओपन म्हणजे जसं असतं ना, तर त्याचप्रमाणे ते मुवमेंटसाठी हेल्प करणार आहे ॲज अ हिंज. Each chain of antibody includes two distinct regions, the variable region and the constant region. आपण या ठिकाणी काय पाहिलं की इथे एक व्हेरिएबल रिजन आहे आणि हा जो आहे पूर्ण कॉन्स्टंट रिजन आहे. सिमिलरली या ठिकाणी पण. ओके. सो एक व्हेरिएबल रिजन असतो आणि कसा आहे, कॉन्स्टंट रिजन आहे. आता व्हेरिएबल रिजन काय आहे, तर व्हेरिएबल रिजन कॉन्स्टिट्यूट द अँटीजन बाइंडिंग साईट. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही याच्यामध्ये दोन्ही साईडला हा जो वरचा भाग आहे तिथे आपल्याला अँटीजन बाइंडिंग साईट्स पाहायला मिळतात. आणि त्यासोबतच हा जो वरचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल रिजन. एक आहे हेवी चेनचा आणि एक आहे लाईट चेनचा. सो हे जे व्हेरिएबल रिजन आहे त्याच ठिकाणी तुम्हाला फक्त अँटीजन बाइंडिंग साईट्स पाहायला मिळणार आहेत. अँटीजन कुठूनही येईल आणि कुठेही बाइंड होईल असं नाहीये. ज्या ठिकाणी तुम्हाला व्हेरिएबल रिजन्स पाहायला मिळते त्या ठिकाणी तुम्हाला अँटीजनसाठी पर्टिक्युलर स्ट्रक्चर पाहायला मिळते. फक्त त्या ठिकाणीच येऊन अँटीजन जो आहे तर तो बाइंडिंग करू शकतो किंवा अँटीजन बाइंड करतो. ओके. सो आता हा जो वरचा भाग आहे त्याला आपण अजून एक नाव दिलेलं आहे, दॅट इज पॅराटोप. ओके. याला आपण पॅराटोप देखील म्हणू शकतो व्हेरिएबल रिजनला. नेक्स्ट आहे, धीस पार्ट ऑफ अँटीबॉडी रिकग्नायझेस अँड बाइंड्स टू द स्पेसिफिक अँटीजन अँड इट फॉर्म्स अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आता सपोज की या ठिकाणी माझं एक अँटीजन आहे, कुठल्या कलरचं घेऊया अँटीजन, जो उठून दिसेल इथे. सो आता या ठिकाणी माझे एक अँटीजन आहे जो इथे येऊन बाइंड झालेला आहे. ओके. सो जर इथे जर सांगितलेलं आहे अशा स्ट्रक्चरचा अँटीजन येईल, तर अशा कुठल्याही स्ट्रक्चरचा अँटीजन इथे येऊन बाइंड करू शकत नाही. त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरचाच अँटीजन येऊन या ठिकाणी बाइंड होऊ शकतो. आणि अँटीजन बाइंड इथे पण बाइंड होईल. अँटीजन बाइंड झाल्यानंतर इथे जे कॉम्प्लेक्स तयार होईल त्याला आपण काय म्हणणार आहोत, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. अँटीजन कोणावरती बाइंड झालेला आहे, अँटीबॉडीवरती. सो अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स, सिम्पल. नेक्स्ट आहे, सिन्स मोस्ट अँटीबॉडीज कॅरी टू अँटीजन बाइंडिंग साइट्स अँड दे आर सेड टू बी बायव्हॅलंट. सो एक अँटीजन बाइंडिंग साइट इथे आहे, एक अँटीजन बाइंडिंग साइट इथे आहे. सो या ठिकाणी 2 अँटीजन बाइंडिंग साइट्स आहेत, म्हणजे एका अँटीबॉडीवरती 2 अँटीजन्स बाइंड करू शकतात. सो याला आपण बायव्हॅलंट म्हणणार आहोत. व्हॅलंट म्हणजे काय, व्हॅलन्सी. किती व्हॅलन्सी आहे, 2 व्हॅलन्सी. सो 2 अँटीजन्स या ठिकाणी अँटीबॉडीवरती येऊन ऍक्ट करणार आहेत किंवा बाइंड होणार आहेत. नेक्स्ट आहे तुम्हाला IgG म्हणजे इम्युनोग्लोबिन जी, इम्युनोग्लोबिन ए, इम्युनोग्लोबिन एम, इम्युनोग्लोबिन डी, या सगळ्यांबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळवायची आहे. ओके. सो इफ यू हॅव टाइम यू कॅन कलेक्ट इन्फॉर्मेशन. नेक्स्ट आहे फॉर्मेशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आता नेमकं हे कॉम्प्लेक्स कसं तयार होतं. सो याचा जो अभ्यास आहे की अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स कसं तयार होतं, यांच्यामध्ये इंटरॅक्शन काय आहे, स्ट्रक्चर कसं तयार होतं. सो बेसिकली या अभ्यासाला किंवा या स्टडीला आपण म्हणणार आहोत सेरोलॉजी. What do we called it as? We called it as serology. So each antibody is specific for a particular antigen. अर्थात हे आपण पाहिलेलं आहे. Combining sites of antigen called as antigenic determination. अरे पुढे काय, अँटीजेनिक डिटर्मिनेशन, अँटीजेनिक डिटर्मिनेशन ज्याला आपण म्हणणार आहोत एपिटॉप्स. ओके. मग अशा आपण काय पाहिलं, पॅराटॉप्स. पॅराटिप्स कोणाचा आहे, अँटीबॉडीचा आहे. आणि ज्या ठिकाणी ज्या साईट्सवरती किंवा जे साईट्स दिलेले आहेत अँटीजन्सचे, म्हणजे काय, लेट मी शो यू. कसं दाखवतेच कळत नाही मला, कारण डायग्राम वर आहे आणि लिहिलेलं खाली आहे. सो बेसिकली या ज्या साईट्स आहेत या साईट्सला आपण म्हणणार आहोत पॅराटॉप्स. पण जे अँटीजन येणार आहे या ठिकाणी, अँटीजनचं पण काहीतरी साईट असेल ना. सो अँटीजनच्या साईडला आपण म्हणणार आहोत एपिटॉप्स. ओके. अँटीजनच्या साईडला आपण काय म्हणणार आहोत, एपिटॉप्स. आणि जे अँटीबॉडीचं साईट आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, पॅराटॉप्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता
हे जे अँटीजन आहे तर ते अँटीजनचा जो एपिटोप रिजन असेल तर तो अँटीबॉडीच्या पॅराटॉप रिजनवरती बाइंड होतो. कळलं का? परत एकदा, अँटीजनचे जे एपिटॉप रिजन आहे तर ते अँटीबॉडीच्या पॅराटॉप रिजन सोबत बाइंड होतं आणि त्या ठिकाणी आपल्याला अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. दी अँटीजन बाइंडिंग साइट जे की आहे पॅराटॉप आर लोकेटेड ऑन द व्हेरिएबल रिजन, हे पण आपण पाहिलेलं आहे. स्मॉल व्हेरिएशन इन द व्हेरिएबल रिजन मेक इच अँटीबॉडी हायली स्पेसिफिक. सो हे कसं कळणार कुठला अँटीबॉडी कुठल्या अँटीजनला पाहिजे, तर हे या ठिकाणी जे तुम्हाला स्ट्रक्चर पाहायला मिळतात तर याच्यावरून. ओके, काही ठिकाणी हे स्ट्रक्चर असे असू शकतात. अरे असे कसे असतील, भांडीला जागाच नाही ठेवली मी. सो बेसिकली काही ठिकाणी स्ट्रक्चर असे असतील तर त्या स्ट्रक्चरला जे सुटेबल अँटीजन असेल तर तेच फक्त येऊन बाइंड होणार आहे. सो दॅट्स वाय आपण त्याला म्हणणार आहोत की ते हायली स्पेसिफिक आहे. The variable region enables the antibody to recognize the specific antigen and bind to specific antigen in a lock and key manner and to form an antigen antibody complex. So basically अशी अरेंजमेंट का केलेली आहे तर त्या प्रकारचे अँटीजनच त्या अँटीबॉडीवरती बाइंड व्हावं. आणि या ठिकाणी आपल्याला एक लॉक आणि की मॉडेल पाहायला मिळतं, ज्याप्रमाणे आपण बायोमॉलिक्युल्समध्ये शिकलेलो आहोत की आपण कुठल्याही चावीने कुठलाही टाळा खोलू शकतो का, नाही. तर त्याच पद्धतीने ज्याप्रमाणे चावी स्पेसिफिक आहे त्या टाळ्यासाठी किंवा टाळा स्पेसिफिक आहे त्या चावीसाठी, त्याच पद्धतीने या ठिकाणी कुठलाही अँटीजन कुठल्याही अँटीबॉडीवरती येऊन बाइंड होऊ शकत नाही. कुठलीही अँटीबॉडी कुठल्याही अँटीजन जवळ जाऊन त्याला बाइंड करून ठेवू शकत नाही. सो याला आपण म्हणणार आहोत लॉक आणि की मॅनर. आणि अशा पद्धतीने लॉक आणि की रूल फॉलो करत हे लोक जे आहेत तर ते अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार करतात. After that, next. Antigen on blood cells. There are several known antigens on the surface of human red blood cells. त्याच्यामुळे आपण हे पण पाहिलं होतं की त्यांचं एच म्हणजे आपण कुठला ब्लड ग्रुप आहे हे पण त्याच्यामुळेच रिकग्नाइज करू शकतो. सो त्याच्यामुळेच आपले जे ब्लड ग्रुप्स आहेत ते पडलेले आहेत, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, वॉट एव्हर. सो नेक्स्ट आहे दिस अँटीजन्स गिव्स रायज टू डिफरंट ब्लड ग्रुप्स. हे पण तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये किंवा कुठेही असा प्रश्न येऊ शकतो, कारण हा कॉमन क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सो देर आर मेनी जेनेटिकली डिटरमाइंड ब्लड ग्रुप्स लाईक एबीओ ब्लड ग्रुप आहे, आर एच पॉझिटिव्ह, आर एच निगेटिव्ह, याच्या आधारेच आपण तो ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे सांगतो. द फी आहे, किट आहे, लेविस आहे, पी आहे, एव्हेनेस आहे, बॉम्बे ब्लड ग्रुप आहे. हे सगळं सोडून द्या, आपल्याला फक्त अभ्यासामध्ये एबीओ आणि आर एच एस आहे. ओके, ते पण तुम्हाला सर्क्युलेशनमध्ये पाहायला मिळेल. सो बेसिकली हे जे सगळे ब्लड ग्रुप्स, प्रत्येकाचं ब्लड आपल्याला लालच ब्लडचं पाहायला मिळतं. असं आहे का की माझं ब्लड लाल आहे, कोणाचं ब्लड निळा आहे, कोणाचं ब्लड पिवळं आहे, असं काय का, नाही. ऑक्टोपसचं निळा आहे ते सोडून द्या, आपण ह्युमन बीन्स बद्दल बघतोय. ओके, सो बेसिकली जर आपण ह्युमन बीन्समध्ये पाहिलं सगळ्यांचा ब्लडचा कलर रेडच आहे. बट तरीही त्याच्यामध्ये जे आरबीसीस आहेत त्यांच्यावरती कोणते अँटीजन्स प्रेझेंट आहेत त्या अँटीजन्सच्या आधारे आपल्या सगळ्याचा ब्लड ग्रुप डिसाईड होतो आणि त्याच्यामुळे ब्लड ग्रुप डिफर्स. ओके, ब्लड ग्रुप प्रत्येकाचा डिफरंट आहे. नेक्स्ट आहे एबीओ ब्लड ग्रुप. आता आपल्याला बघायचं आहे की नेमके हे जे ब्लड ग्रुप्स आहेत ते कसे आहेत, काय आहेत. सो द एबीओ ब्लड ग्रुप्स वर वर डिस्कवर्ड बाय कार्ल लँडस्टेनर. स्पेलिंग शब्द उच्चार चुकले तर जाऊ द्या, बट तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे थोडक्यात, कार्ल लँडस्टेनर. लॅटर ऑन द ब्लड ग्रुप AB was discovered by Landsteiner student that is डी कॅस्टेलो अँड स्टर्ली इन 1902. सो बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा ब्लड ग्रुपचं डिस्कवरी केली होती ए आणि म्हणजे ए बी आणि ओ ब्लड ग्रुप्स असतात ते डिस्कवर केले होते किंवा हे सांगितलं होतं कार्ल यांनी. पण त्याच्यानंतर ए बी ब्लड ग्रुप पण आहे, म्हणजे ए बी ओ हे डिफरंट आहेतच, पण त्यासोबतच ए बीचं कॉम्बिनेशन पण आहे. हे डेकॅस्टेलो आणि स्टर्लीने सांगितलं किंवा डिस्कवर केलं. लँडस्टेनर वॉज अवॉर्डेड द नोबल प्राइज फॉर हिज डिस्कवरी ऑफ ह्युमन ब्लड ग्रुप्स. त्यांना नोबेल प्राइज सुद्धा दिलं गेलं होतं. ही फाउंड 2 अँटीजन्स ऑर एग्लुटिनोजन्स आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की ते ग्रुप तयार करून त्याच्यावरती अटॅक करतात. कोण होतं यार, लिम्फोसाइट्स किंवा अँटीबॉडीज म्हणा त्याला. ओके, ऑन द सरफेस ऑफ ह्युमन रेड ब्लड सेल्स अँड नेम देम ॲज अँटीजन ए अँड अँटीजन बी. ओके, सो त्यांना 2 अँटीजन्स पाहायला मिळाले की जे ह्युमन रेड ब्लड सेल्स जे आहेत किंवा जे आरबीसीस आहेत त्याच्या सरफेसवरती पाहायला मिळाले. सो त्याला त्यांनी अँटीजन ए आणि अँटीजन बी असं नाव दिलं. त्यांनी अजून एक नोटीस केलं की त्या ठिकाणी अँटीबॉडीज सुद्धा प्रेझेंट आहेत त्या सिरममध्ये. ऑब्व्हियसली ब्लडमध्ये सिरम आहे, सो सिरममध्ये अँटीबॉडीज पण प्रेझेंट आहेत. त्यांनी स्मॉल ए स्मॉल बी असं दिलं. ओके, अँटीजन्स कैपिटल ए कैपिटल बी, एंटीबॉडीज स्मॉल ए स्मॉल बी. आफ्टर दैट ये क्या हो रहा है मेरे साथ आज, अरे छोटा हो रे, कोणीतरी समजवा रे याला की असं का करतोय हा लॅपटॉप. एकतर हा पेनने पण ऑपरेट होत नाहीये आणि हाताने पण ऑपरेट होत नाहीये. सो प्रॉब्लेम असा आहे की याला आता काहीतरी करावं लागेल याचा. व्हॉट कॅन आय डू. कुठलं पान चालू होतं आपलं. येस, आय वॉज हिअर. छोटा हो रे तू, छोटा हो. तेवढे साईजचा ऑप्शन नाही रे.
लेट मी फिक्स दिस. हां, हे आहे. आता कसं छान. हां. ओके. सो बेसिकली या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळते. त्याआधी आपण बघूया, मग आपण पुन्हा एकदा ब्लड ग्रुप्सवरती जाऊया, की अँटिजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स कसं तयार होतं. हे आहे तुमचं व्हायरस. हे जे तुम्हाला वाय शेपमध्ये पाहायला मिळतात ते काय आहेत, सगळे अँटीबॉडीज आहेत. आता तुम्ही जर पाहिलं तर अँटीजनवरती एक स्पेसिफिक साईट आहे. हे असं गोल असेल किंवा असं स्क्वेअर असेल आणि बरोबर त्याच त्याच शेपचं असणारं जे अँटीबॉडी आहे ते त्या ठिकाणी जाऊन अटॅच होते. या ठिकाणी गोल शेपसारखं असणारच अँटीबॉडी आलं, या ठिकाणी असं पर्टिक्युलर शेप असणारच अँटीबॉडी आलं आणि तेच या ठिकाणी अटॅच होत आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर अँटीजनची पण एक पर्टिक्युलर साईट आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत, एपिटोप्स. आणि अँटीबॉडीची पण एक पर्टिक्युलर साईट आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत, पॅराटोप्स. आणि या ठिकाणी तुम्हाला अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स म्हणजे AC पाहायला मिळते. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एबीओ ब्लड ग्रुप कशा पद्धतीने डिसाईड होतं. तर ज्यांचा ब्लड ग्रुप ए आहे, तुम्हाला तुमचा ब्लड ग्रुप मोस्टली सगळ्यांना माहिती असेलच. सो ज्यांचा ब्लड ग्रुप ए आहे त्या बघून घ्या तुमच्या ब्लडमध्ये नक्की काय आहे ते. सो ज्यांचा ब्लड ग्रुप ए आहे तर त्याच्यामध्ये सरफेसवरती आरबीसीच्या सरफेसवरती तुम्हाला ए अँटीजन पाहायला मिळेल. अँटीबॉडी कोणती पाहायला मिळणार आहे, अर्थात बी अँटीबॉडी. जो पण ब्लड ग्रुप असेल त्याच्या अपोजिट तुम्हाला अँटीबॉडी लक्षात ठेवायची आहे. हे आत्ता पाठ करण्यासाठी असंच पाठ करा, नंतर तुम्हाला याचं रिझन वगैरे सगळं पाहायला मिळेल. ओके. सो बेसिकली अँटीजन तुमचा जर ए ब्लड ग्रुप असेल तर तुमच्या आरबीसीवरती ए नावाचा अँटीजन किंवा ए अँटीजन प्रेझेंट आहे आणि सिरममध्ये बी अँटीबॉडी प्रेझेंट आहे. आता ए ब्लड ग्रुपवाले कोणाला कोणाला ब्लड देऊ शकतात, तर एला ब्लड देऊ शकतात, ए बीला ब्लड देऊ शकतात. पण कोणाकडून ब्लड रिसीव्ह करू शकतात, तर एच कडून फक्त ब्लड घेऊ शकतं आणि ओ कडून ब्लड घेऊ शकतं. हे तुम्हाला काही करून लक्षात ठेवायचं आहे. असं का आहे की ए फक्त एलाच ब्लड देऊ शकतं. बरं, ते तर कळलं की ए आणि एचं ब्लड सेम आहे, त्याच्यामुळे ए फक्त एलाच ब्लड देऊ शकतं. पण असं का आहे की ए बीलाच फक्त ब्लड देऊ शकतं, हे मी तुम्हाला हे सगळा चार्ट पाहून झाल्यानंतर सांगेन. ओके. नेक्स्ट आहे, सपोज की तुमचा ब्लड ग्रुप बी आहे, तर हे पण चार्ट आपण नंतर पाहणार आहोत. सपोज की तुमचा ब्लड ग्रुप आहे बी, तर बी तुम्हाला ब्लड ग्रुप असेल तर WBC वरती बी अँटीजन असणार आहे आणि सिरममध्ये ए अँटीबॉडी प्रेझेंट असणार आहे. आणि बी ब्लड ग्रुपवाले बीला तर डोनेट करू शकतातच, त्यासोबतच एबीला पण डोनेट करू शकतात. आणि बी ब्लड कोणाकडून घेऊ शकतं, रिसिव्ह कोणाकडून करू शकतं, तर बी पासून आणि ओ पासून. नेक्स्ट आहे एबीला आपण युनिव्हर्सल रेसेप्टर म्हणतो, कारण तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बी ब्लड घेत असताना पाहायला मिळतोय. ओके. प्रत्येक ठिकाणी तुम्ही एबीला ब्लड डोनेट करू शकता. सो दॅट्स वाय एबी कुणाचाही ब्लड घेऊ शकतो, मग ते ओ असेल, ए असेल, बी असेल, सगळ्यांचं तुम्ही ब्लड एबीला देऊ शकता, कारण एबीला सगळे ब्लड चालतात. ओके. असं का आहे ते पण आपण नंतर बघणार आहोत. दुसरी गोष्ट अशी की एबी मध्ये तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही अँटीजन प्रेझेंट आहेत आरबीसी वरती, बट याच्यामध्ये सिरममध्ये कोणताही अँटीबॉडी ॲबसेंट आहे. अँड दॅट्स द रिझन की तुम्ही या ठिकाणी ए आणि बी दोघं पण एबीला ब्लड डोनेट करू शकतात. ओके. कारण या ठिकाणी कोणतीच अँटीबॉडी नाही आहे, निदर ए अँटीबॉडी नॉर बी अँटीबॉडी आहे, त्याच्यामुळे ए पण ब्लड डोनेट करू शकते एबीला, बी पण ब्लड डोनेट करू शकतं एबीला. ओके. आता हे जे एबी आहे ती कोणाला कोणाला ब्लड कोणाकोणाकडून ब्लड घेऊ शकतं. ओके. सगळ्यात पहिल्यांदा तर ए कडून घेऊ शकतो, बी कडून पण घेऊ शकतो, एबी कडून पण घेऊ शकतो, ओ कडून पण घेऊ शकतं. पण देऊ कोणाला शकतं, फक्त एबीला देऊ शकतं. ओके. तुम्ही एबीचं ब्लड जे आहे तर ते तुम्ही ए ब्लड ग्रुपवाले पेशंट नाही वापरू शकत, बी ब्लड ग्रुपवाले पेशंट पण नाही वापरू शकत. बट ए ब्लड ग्रुपवाला ब्लड जे आहे तर ते एबी वापरू शकतं. म्हणजे बेसिकली एबीला कुठल्याही प्रकारचं ब्लड चालतं. सिंपल लॉजिक आहे, एबीला कुठल्याही प्रकारचं ब्लड चालतं. असं का आहे, कारण एबीमध्ये कोणतीही अँटीबॉडी प्रेझेंट नाहीये. दुसरा आहे ओ. ओ आहे युनिव्हर्सल डोनर, म्हणजे हा कोणालाही ब्लड देऊ शकतो पण घेऊ मात्र शकत नाही. कोणालाही ब्लड देऊ शकतो बट घेताना मात्र तो फक्त ओचंच ब्लड घेऊ शकतो. असं का आहे, कारण याच्या सरफेसवरती कोणतंही अँटीजन नाहीये आणि कोणतंही अँटीजन नसल्यामुळे याचा ब्लड हा कोणालाही ब्लड देऊ शकतो, याचं ब्लड कोणालाही चालतं. ज्याप्रमाणे एबीला कोणाचंही ब्लड चालतं त्याप्रमाणे ओ कोणालाही ब्लड डोनेट करू शकतो. ओके. सो याच्यामध्ये काय प्रेझेंट नाहीये, अँटीजन प्रेझेंट नाहीये. एबी मध्ये काय प्रेझेंट नव्हतं, अँटीबॉडी प्रेझेंट नव्हतं. बट ओ ब्लड ग्रुपमध्ये सगळ्या अँटीबॉडीज आहेत. ए अँटीबॉडी पण आहे, बी अँटीबॉडी पण आहे आणि त्याच्यामुळे हे सगळ्यांना ब्लड डोनेट करू शकतं, बट रिसीव्ह मात्र फक्त ओ कडूनच होऊ शकतं. ओके. सो आय होप की तुम्हाला कळलेलं आहे ए ओ कोणाला कसं काय ब्लड डोनेट करतं ते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जिनोटाईप पाहायला मिळतोय. सो यासाठी तुम्ही इनहेरिटन्स चॅप्टर जर पाहिला असेल तर त्यामध्ये आपण ॲलेल्स पाहिले होते. ओके. सो या ठिकाणी 3 प्रकारचे ॲलेल्स आपल्याला पाहायला मिळतात. जो आपला जीन आहे ब्लड ग्रुप डिटरमाइन करणारा, तर त्याचे 3 ॲलेल्स आहेत. कोणता आहे, एक IA ॲलील आहे, IB ॲलील आहे, IO ॲलील आहे. याच्यापैकी IA आणि IB कसा आहे, डॉमिनंट आहे. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर याच्यामध्ये ऑब्व्हियसली 2 अॅनिल पासून एक जीन तयार होणार आहे आणि ट्रेड पुढे ट्रान्सफर होणार आहे. सो या ठिकाणी तुम्हाला 2 प्रकारचे ट्रेड्स ॲलिल्स पाहायला मिळतात, एक तर IO आहे आणि IA आहे. तरी पण एक्सप्रेस काय झाला, IS झाला. याचा अर्थ IA आणि IB काय आहे, डॉमिनंट आहे आणि IO रिसेसिव्ह आहे.
ओके. सो जर IA असेल म्हणजे मदरकडून पण IA आलं, फादरकडून पण IA आलं, तर बाळाचं ब्लड काय असणार आहे? पॉझिटिव्ह ए ब्लड ग्रुप असणार आहे. नेक्स्ट आहे सपोज मदरकडून IO आलं, फादरकडून IA आलं किंवा कुणाकडूनही काही पण येऊ द्या, पण जर IA आणि IOचं कॉम्बिनेशन असेल तरी पण बेबीचं ब्लड काय असणार आहे? एच असणार आहे. ओके. कारण याच्याकडे बेसिकली अँटीजन्स कोणते येतात? एच येतात. ओचं तर कुठलाही अँटीजनच नाहीये. मग जर अँटीजन ए येते तर ऑब्व्हियसली ब्लड ग्रुप काय असायला पाहिजे? एच असायला पाहिजे. नेक्स्ट आहे बी. बी साठी पण सिमिलरली तसंच आहे. एकतर IB असेल किंवा IBIO असेल. या ठिकाणी अल्टिमेटली अँटीजन कोणता येतोय? बी येतोय. त्याच्यामुळे ब्लड ग्रुप काय असायला पाहिजे? बी असायला पाहिजे. नेक्स्ट आहे अर्थात आता या ठिकाणी तुम्हाला फोर डॉमिनन्स पाहायला मिळते की याच्यामध्ये तुम्हाला IA पण आणि IB दोन्ही पण एकत्र पाहायला मिळत आहे. सो ए पण अँटीजन आहे, बी पण अँटीजन आहे, त्याच्यामुळे AB ब्लड ग्रुप आहे. नेक्स्ट आहे ओ कधी दिसेल? ओ ब्लड ग्रुप कधी दिसेल? जेव्हा दोघांकडूनही IO आलेला आहे. याचा अर्थ पॅरेंटचा ब्लड इधर ए किंवा बी असायला पाहिजे. जर पॅरेंटचं ब्लड AB असेल, ओके, कुठल्याही पॅरेंटचं ब्लड जर AB असेल तर अर्थात बेबीचं ब्लड कधीही ओ होऊ शकत नाही. ओके, ओ ब्लड ग्रुप होऊ शकत नाही. जर एखाद्या बेबीचं ब्लड ग्रुप ओ व्हायचं आहे तर यासाठी मदरकडून IO, फादरकडून IOच आलं पाहिजे. ओके, याच्यासाठी आधी फादर आणि मदरचं ब्लड फक्त ए किंवा फक्त बी असायला पाहिजे. ओके. आय होप की तुम्हाला कळते मी काय म्हणते ते. ओके, कळलं नसेल तर एकदा जस्ट थोडंसं मागे जा आणि पुन्हा एकदा हे ऐका. तुम्हाला नीट समजेल. पण यासाठी तुम्हाला आधी जेनेटिक्सचा चॅप्टर करावा लागेल. जर तुम्ही तो चॅप्टर केला असेल तरच तुम्हाला कळेल मी काय बडबडले थोडीशी ते. सो याच्यामध्ये काय आहे? IO आहे. अर्थात या ठिकाणी ए किंवा बी ॲब्सेंट असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे अँटीजन प्रेझेंट नाहीये. बट याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे अँटीबॉडीज मात्र प्रेझेंट आहेत. So, after that, next आहे in ABO system, the blood groups are determined by the presence or absence of antigen A and antigen B. आपण या ठिकाणी पाहिलं अँटीजन ए असेल तर A ब्लड ग्रुप, बी असेल तर बी ब्लड ग्रुप, दोन्ही असतील तर AB ब्लड ग्रुप, काहीच नसेल तर O ब्लड ग्रुप. And the blood groups of person is classified into four groups AB, O. नेक्स्ट आहे ब्लड ग्रुप ए. ए मध्ये काय काय असणार आहे? अँटीजन ए प्रेझेंट आहे, अँटीबॉडी बी प्रेझेंट आहे. आणि हे कशामुळे होऊ शकतं किंवा जिनोटाईप काय असणार आहे याचा? एकतर IA असेल किंवा IO असेल. हे कोणाला कोणाला ब्लड देऊ शकतं? तर हे ब्लड देताना ए आणि AB ला ब्लड ए आणि AB ला ब्लड देऊ शकतं आणि ब्लड घेताना मात्र फक्त ए आणि ओचंच ब्लड हे घेऊ शकतं. नेक्स्ट आहे ब्लड ग्रुप बी. ब्लड ग्रुप बी मध्ये काय प्रेझेंट आहे? तर अँटीजन बी प्रेझेंट आहे ऑन दी RBC आणि अँटीबॉडी काय प्रेझेंट आहे? ए प्रेझेंट आहे इन द प्लाझ्मा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे कोणाला ब्लड देऊ शकतं? तर बी आणि AB ला ब्लड देऊ शकतं आणि कोणाकडून घेऊ शकतं? तर बी आणि O कडून ब्लड हे घेऊ शकतं. नेक्स्ट आहे AB जे की युनिव्हर्सल रेसिपियंट आहे. सगळ्यांकडून हे ब्लड घेऊ शकतं. AB, O सगळं जे पण असेल त्याच्याकडून हे ब्लड घेऊ शकतं. पण देताना मात्र फक्त ABलाच हे ब्लड देऊ शकतं. दुसरी गोष्ट याच्या सरफेसवरती RBC सरफेसवरती दोन्ही पण अँटीजन्स आहेत ए आणि बी, पण कुठलीही अँटीबॉडी प्रेझेंट नाहीये. दुसरा आहे बी ब्लड ग्रुप. अरे 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 हां, बी नाही, ओ ब्लड ग्रुप. ओ ब्लड ग्रुप. सो ओ ब्लड ग्रुपमध्ये काय आहे की याच्यामध्ये IO आणि IO जिनोटाईप असला पाहिजे. याचा अर्थ या ठिकाणी कोणतंही अँटीजन प्रेझेंट नाहीये. सो ए आणि बी दोन्ही अँटीजन्स ॲब्सेंट आहेत. मात्र याच्यामध्ये अँटीबॉडीजमध्ये ए पण प्रेझेंट आहे आणि बी पण अँटीबॉडी प्रेझेंट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळ्यांना ब्लड डोनेट करू शकतात. फक्त घेताना मात्र ओ कडूनच ब्लड घेता येईल. ओके. नेक्स्ट आहे RH फॅक्टर. आपण म्हणतो की माझा ब्लड ग्रुप बी आहे, पण कधी कधी असं असतं की माझा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे, माझा ब्लड ग्रुप बी निगेटिव्ह आहे, ए पॉझिटिव्ह आहे, ए निगेटिव्ह आहे. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहे? ब्लड ग्रुप ए आहे, बी आहे, ओ आहे हे तर कळलं, किंवा AB आहे हे पण कळलं, पण तो पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे हे कसं कळणार? असं आहे का की जो पर्सन जास्त पॉझिटिव्ह असतो त्याचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असेल तर ब्लड ग्रुप निगेटिव्ह, असं काही नाहीये. सो बेसिकली हे सगळं RH फॅक्टरने डिसाईड होतं. RH factor is the most complex of the blood group system. RH factor is an antigenic protein present on the surface of RBC in the human beings. So RH factor पण प्रेझेंट असतो, सगळ्यांमध्ये असेल असं नाही. मी पुढे सांगते मी कोण RH पॉझिटिव्ह आहे, कोण RH निगेटिव्ह आहे. बट RH पॉझिटिव्ह RHचं लोकेशन काय आहे? तर RBCच्या सरफेसवरती आपल्याला RH फॅक्टर पाहायला मिळणार आहे. हे पण एक प्रकारचे अँटीजेनिक प्रोटीनच आहे. इट वॉज डिस्कवर्ड बाय लँडस्टियर अँड विनर ऑन द सरफेस ऑफ द RBCs ऑफ रिसस मंकी. रिसस मंकी नावाचं एक मंकी आहे आणि त्याच्यामुळे याला आपण RH फॅक्टर असं म्हणतो. रिसस ना, सो RH फॅक्टर. आणि त्याच्यामुळे त्याला आपण डी अँटीजन सुद्धा म्हणतो. पर्सन हॅव्हिंग RH फॅक्टर आर कॉल्ड एज RH पॉझिटिव्ह. ज्यांच्याकडे RH फॅक्टर आहे त्यांना आपण काय म्हणणार आहोत? RH पॉझिटिव्ह. मग ज्यांच्याकडे असं आहे की त्यांच्या RBC वरती, त्यांचं सपोज की RBC आहे, या RBC वरती बी प्रकारचा अँटीजन आहे, त्यासोबतच RH फॅक्टर पण प्रेझेंट आहे, तर या ब्लडला आपण म्हणणार आहोत की ते बी पॉझिटिव्ह ब्लड आहे. पण दुसरा एक RBC असं आहे की ज्याच्यावरती फक्त बी अँटीजन प्रेझेंट आहे, बट याच्यावरती कुठल्याही प्रकारचा RH फॅक्टर नाहीये, म्हणजे RH फॅक्टर नाहीच आहे, तर त्याला आपण म्हणणार आहोत बी निगेटिव्ह ब्लड ग्रुप. सो दोन प्रकारचे ब्लड ग्रुप तयार झाले, बी पॉझिटिव्ह आणि बी निगेटिव्ह.
सो दोनच पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एक म्हणजे ज्याच्यामध्ये आर एच फॅक्टर आहे, कॉल्ड एज आर एच पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप. त्याच्यामध्ये आर एच फॅक्टर नाही आहे, त्याला आपण म्हणणार आहोत आर एच निगेटिव्ह. ओके. दोज लॅकिंग डी अँटीजन म्हणजेच आर एच. तुम्हाला कुठे जर डी अँटीजन शब्द मिळाला तर त्याचा अर्थ काय होतो, आर एच फॅक्टरच. सो असं कन्फ्युज नाही व्हायचं की आर एच फॅक्टर काय आहे किंवा डी अँटीजन काय आहे, नथिंग. दोघं पण एकच आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की आर एच किंवा डी अँटीजन इंड्युसेस अ स्ट्रॉंग इम्युनोजेनिक रिस्पॉन्स वेन इंट्रोड्यूस इन टू आर एच निगेटिव्ह इंडिव्हिज्युअल्स. आता जर आपण आर एच निगेटिव्हमध्ये सपोज की तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की आपण बी पॉझिटिव्हचं ब्लड बी पॉझिटिव्हलाच देतो, बी निगेटिव्हला देत नाही. ओके. सो ब्लड ग्रुपमध्ये आर एच फॅक्टरचं असणं नसणं पण मॅच झालं पाहिजे. जर तुम्ही बी पॉझिटिव्हचं ब्लड बी निगेटिव्हच्या बॉडीमध्ये इंड्यूस केलं तर अर्थात बी निगेटिव्हमध्ये आर एच आहे का, नाही. पण बी पॉझिटिव्हमध्ये आर एच आहे. याचा अर्थ इनडायरेक्टली तुम्ही आर एच फॅक्टर आर एच नसलेल्या ब्लडमध्ये ऍड करताय की नाही. मग याचा अर्थ ते जे आर एच नसलेलं ब्लड आहे ते अर्थातच आर एच असलेल्या ब्लड विरुद्ध आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार करणार. आणि त्याच्यामुळे काय होतं की ब्लडमध्ये भांडणं लागतात थोडक्यात, आणि ते जे ब्लड आहे तर ते बॉडीला पूर्ण मारून टाकतं. कारण अर्थात दोन ब्लड मॅच नाही होते तर एका विरोधात एक अँटीबॉडीज तयार करतं आणि ते पर्सन नाही जगू शकत. ओके. कारण बॉडीचं काहीच फंक्शन प्रॉपरली नाही होणार, कारण ब्लड विरुद्ध ब्लड अँटीबॉडी तयार होईल, जे की आपल्या बॉडीसाठी खूप घातक आहे आणि तो पर्सन मरतोच. म्हणजे असं जर आपण कुठलंही ब्लड मिक्स वगैरे केलं तर. ओके. सो दॅट्स वाय त्या पर्सनला त्या ब्लडचंच म्हणजे त्या सेम ब्लडचंच ब्लड चढवलं जातं, त्या सेम ब्लड ग्रुपचं ब्लड चढवलं जातं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. ओके. सो इथे काय सांगितलेलं आहे की जर आपण आर एच अँटीजन इंड्यूस केलं तर त्याच्या विरुद्धात त्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात जे आर एच निगेटिव्ह ब्लड आहे त्याच्यामध्ये. So Rh blood group is an important factor in blood transfusion and is involved in hemolytic disease of newborn, which is called as erythroblastosis fetalis. ओके. याच्यामध्ये काय होतं की मदर जी असते तर ती मदर असणार आहे आर एच निगेटिव्ह आणि फिटस जे असणार आहे तर ते असतं आर एच पॉझिटिव्ह. कधी कधी असं होऊ शकतं की आईचा ब्लड ग्रुप आहे बी निगेटिव्ह, बेबीचा ब्लड ग्रुप आहे बी पॉझिटिव्ह, किंवा आईचा ब्लड ग्रुप आहे ए निगेटिव्ह, बेबीचा ब्लड ग्रुप आहे ए पॉझिटिव्ह. मग सपोज अशा वेळेस जर बेबीचं ब्लड आणि आईचं ब्लड जर मिक्स झालं, ओके, तर त्याच्यामुळे पण त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट बेबीसाठी हे घातक आहे. हे कसं होतं मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करते. लेट मी राईट ऑन धिस. ओके. सो बेसिकली या ठिकाणी काय होणार आहे, सपोज की ही आहे, अरे 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 एक मिनिट, जस्ट अ सेकंड. आपल्याकडे मदर कशी आहे, आर एच निगेटिव्ह आहे आणि बेबी कसा आहे, आर एच पॉझिटिव्ह आहे. म्हणजे मदरमध्ये काय आहे, आर एच फॅक्टर ॲब्सेंट आहे आणि बेबीमध्ये काय आहे, आर एच फॅक्टर प्रेझेंट आहे. ओके. सो आता या ठिकाणी सपोज की मध्ये हे आहे आपला प्लासेंटा, सपोज करा हे प्लासेंटा आहे, इकडे आहे मदरचं ब्लड आणि इकडे आहे फिटसचं ब्लड. सो आणि फिटस कसा आहे पॉझिटिव्ह, मदर कसा आहे आर एच निगेटिव्ह. सो बेसिकली जेव्हा पहिल्या बेबीची, सपोज की ही पहिलीच प्रेग्नन्सी आहे, पहिल्या बेबीची डिलिव्हरी झाली आणि सपोज की डिलिव्हरी होताना थोडंसं जे ब्लड आहे फिटसचं तर ते मदरच्या बॉडीमध्ये गेलं. अर्थात मदर आर एच निगेटिव्ह आहे, मग मदरची बॉडी काय करेल, लगेच आर एच पॉझिटिव्हच्या अपोजिट अँटीबॉडीज तयार करायला सुरुवात करेल. बेबी तर बाहेर आलेला आहे, बेबीला नो प्रॉब्लेम, बेबीची आता डिलिव्हरी झालेली आहे. बट व्हॉट इफ जर नेक्स्ट बेबी पण म्हणजे सपोज सेकंड प्रेग्नन्सी पण जर आर एच पॉझिटिव्ह आलीच असेल तर अर्थात हे मदरची बॉडी या बेबीला ठेवून घेणार नाही. का? कारण मदरच्या बॉडीमध्ये ऑलरेडी पॉझिटिव्ह विरुद्ध अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत पहिल्या बेबीमुळे. ओके. मग अशा केसमध्ये काय करतं की मदरची बॉडी या फिटसला मारून टाकतं. सो बेसिकली हे होऊ नये यासाठी बरेचसे इंजेक्शन्स आहेत, डोसेस आहेत, त्याच्याने बेबी परत ती मदर प्रेग्नेंट राहू शकते. बट जर ट्रीटमेंट नाही घेतली तर मग ते बेबी मरून जाऊ शकतं. ओके. सो ट्रीटमेंट आहेत, पण आयडियल केसमध्ये हे असं होतं, ट्रीटमेंट घेतली की ती मदर आरामात सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेस तिचं बेबी आर पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो मदर किंवा बेबीला काही होणार नाही. ओके. बट इफ जर त्यांनी काही इंजेक्शन्स वगैरे नाही घेतले किंवा प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स वगैरे काही नाही घेतलं तर मग मात्र सेकंड बेबीचा जीव जाऊ शकतो, की कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी अँटीबॉडीज अपोजिट अँटीबॉडीज या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आणि त्यालाच आपण म्हणणार आहोत इरेथ्रोब्लास्टोसिस फिटालिस. नेक्स्ट आहे द आर एच पॉझिटिव्ह आरबीसी फ्रॉम फिटस मे एंटर टू द मदर सर्क्युलेटरी सिस्टीम. हे या ठिकाणी सगळं सांगितलेलं आहे. आता याच्या विरुद्धात as a result, subsequent Rh positive fetus will be exposed to the anti-Rh bodies produced by the mother, which results into the HDN, म्हणजेच काय, hemolytic diseases of newborn baby. And in order to prevent HDN, Rh negative mother is injected with the anti-Rh antibody during all the pregnancy carrying Rh positive fetus. आणि जर नेक्स्ट प्रेग्नन्सीच्या दरम्यान जर मदरच्या बॉडीमध्ये Rh पॉझिटिव्हच फिटस पुन्हा एकदा असेल तर मग मदरच्या बॉडीमध्ये अँटी आर एच अँटीबॉडीज सोडले जातात जेणेकरून ते आर एच पॉझिटिव्ह बेबीला काही करणार नाहीत. ओके. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे इंजेक्शन्स आहेत, त्याद्वारे इंजेक्ट केलं जातं आणि मग त्या बेबीला काही प्रॉब्लेम होत नाही. पण हे कधी जर बाय चान्स पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये जर बेबीचं ब्लड मिक्स झालं तर
जर नाहीच ब्लड मिक्स झालं तर मग काही प्रॉब्लेम नाहीये, परत मग इंजेक्शन घ्यायची पण प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे इंजेक्शन घ्यायचं पण गरज नाहीये. जर मिक्स झालं ब्लड बेबीचं आणि मदरचं तरच हा प्रॉब्लेम होणार आहे. युजली मिक्स होतं, कारण अर्थात प्रेग्नन्सीच्या दरम्यान किंवा डिलिव्हरीच्या दरम्यान बेबीला बाहेर काढत असताना थोडंसं मिक्स होऊ शकतं. बट जर नाहीच मिक्स झालं तर नो प्रॉब्लेम. पण जर मिक्स झालं आणि प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स नाही घेतले तर मग सेकंड बेबीला त्याचं हिमोलायटिक डिसीज होऊ शकतो किंवा त्याचा जीव पण जाऊ शकतो. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे कॉमन ह्युमन डिसिजेस, जे आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कारण याच्यामध्ये फक्त डिसिजेस आपण पाहणार आहोत. सो हा व्हिडिओ एक सेपरेटच करावा, यासाठी मी सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहे. याच्यामध्ये आपण व्हायरसेसमुळे होणारे डिसिजेस, बॅक्टेरियामुळे होणारे डिसिजेस, पॅथोजनमुळे होणारे डिसिजेस, हे सगळे डिसिजेस जे आहेत तर ते पाहणार आहोत. ओके. फक्त डिसीज नाही पाहायचं आहे आपल्याला, तर डिसीजसोबतच त्याचे डिसीज कसे होतात, प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स काय आहेत, कशा पद्धतीने आपण डिसीज कंट्रोल करू शकतो, कोणत्या मोडने ही डिसीज ट्रान्सफर होतात, त्यासोबत असे किती घातक ठरवू शकतात, याच्यावरती कोणतं मेडिसिन वगैरे आहे का, कोणते कॅन्सरसारखे डिसीजला आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो किंवा ते कशामुळे होतात, तर या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ओके. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आज आपण अँटीबॉडीबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली, त्यासोबतच आपले जे ब्लड ग्रुप्स आहेत, RH पॉझिटिव्ह, RH निगेटिव्ह फॅक्टर, या सगळ्यांबद्दल आपण आज इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. सो थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.